नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी ऑफिसला गेले होते. तिथे ऑफिसवरून परत येताना मी बस पकडली. बसमध्ये मी चढले आणि मी माझ्या स्टॉपचं तिकीट घेतलं. पुढे काही अंतरावर गेल्यावर 3-4 मुली चढल्या आणि त्यांनी कंडक्टरकडं भैया शिवाजी चौक का तिकीट देना म्हणून तिकीट मागितलं. कंडक्टर म्हटला असला कुठलाही स्टॉप नाही, एकदा कन्फर्म करा की कुठल्या स्टॉपचं तिकीट हवं आहे. त्या मुली एकमेकींकडे बघितलं, भैया शिवाजी चौक ही है उसका नाम, हमें एक तिकीट देना ऐसे करके असं करून त्यांनी मागितलं. कंडक्टर म्हटला, हे बघा असला कुठलाही स्टॉप नाही, जर तुम्हाला स्टॉपचं नाव माहीत नसेल तर तुम्ही उतरून घ्या पुढे. मग त्या थोडा वेळ थांबला. कंडक्टर पण पुढे गेला. बाकी इतर प्रवाशांचं त्यांनी तिकीट दिलं. परत आला कंडक्टर, झालं का तुमचं, कुठं उतरणार आहे? तर त्या मुली म्हटल्या, भैया उसका नाम क्या है? तो म्हटला, तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे उतरायचं आहे नेमकं, नाहीतर उतरून घ्या. मग थोडा वेळ झाला, 5-10 मिनिट. मग कंडक्टर म्हटला, त्या स्टॉपचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. जर तुम्हाला तिकीट काढायचं असेल तर पूर्ण नाव घ्या, नाहीतर हिंजवडी चौक म्हणा. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणता येत नसेल तर नुसतं शिवाजी चौक म्हणू नका, नाहीतर खाली उतरून घ्या. त्या एका वाक्याने माझ्या डोक्यात एक क्लिक झालं की जी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जो त्याला आदर आहे, जी त्याला आपुलकी आहे, त्या ह्यानी माझ्या मनात आलं की खरंच एक आदरणीय क्षण होता तो. आणि मला थोडंसं मी भावूक झाले तिथे. हा प्रसंग तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता. तर मला कमेंटमध्ये लिहून कळवा, त्या कंडक्टरने बरोबर केलं या नाही. आणि सलाम आहे त्या कंडक्टरला जो की बाहेरून आलेल्या लोकांना, बाहेरून असं म्हणता येणार नाही, जो की लोकांना, या इतर मुलामुलींना त्यांचं आपल्या राजा महाराजांचं प्रॉपर नाव घेऊन व्यवस्थित त्यांना शिकवतो आहे. खरंच त्याच्या ह्याला हॅट्स ऑफ.